सर्वांना माझा नमस्कार। आज सकाळी आता आंघोळ करून सगळी कामं घरातली करून मी देवपूजा उरकले आणि आता स्वयंपाकाची तयारी। आज मी करणार आहे डाळ आणि पालक घालून पातळ भाजी करणार आहे आणि ती तुमच्यावर शेअर करावीशी वाटली म्हणून तुम्हाला मी ती शेअर करत आहे। इथं बघा मी घेतलेला आहे पालक, अगदी बारीक पानं होती ह्याची, म्हणजे चांगली शेणखतावर वाढवलेली होती। आमच्या इथं ह्या खेडूत बाया विकायला येतात, त्यांच्याकडून पालक मोठी पान असले तर तो पालक घेऊच नव्हे, तो खतावरती वाढवलेला असतोय, फ्रेश दिसतोय आपल्याला। आणि तो देठा सकट म्हणजे त्याचा सगळा कचरा मी काढून हे बघा, त्याचा सगळा कचरा मी काढलेला आहे पालकाचा। हा एवढा पिकलेली पानं आणि जे मुळं असतात ती तेवढीच काढली आणि ते त्याचे देठ सगळे घेतलेले आहेत, कारण ह्या देठातच त्याचं सत्व असते। हे देठासकट हा पालक चिरून घेतलाय, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलाय आणि हे आता मी त्या डाळीत घालणार आहे कुकरमध्ये। त्यासाठी मी घेतले अर्धा वाटी डाळ, ही आहे तुरीची डाळ, ही स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेतले। आणि ही आहे मूग डाळ, ही मूग डाळ पण मी घालतेच कारण आमटीला जाडसरपणा येतो आणि मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन जास्त असते। आणि ही तूर डाळ जी आहे पित्त जास्त असते म्हणतात त्याच्यानी, मग ते पित्ताचं शमन होण्यासाठी ह्याचं मुगाच्या डाळीचा वापर मी कधीही डाळ केली तरी त्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडी, मसूरची डाळ आणि तुरीची डाळ समप्रमाणात घालते। पण आज मी मसूरची डाळ वापरलेली नाही, फक्त तुरीची डाळ आणि ही मुगाची डाळ, हे सर्व साहित्य मी एका कुकरमध्ये घालते। पहा हे सगळं ही सगळी धुवून घेतलेली आहे डाळ 2-3 वेळा। आणि पालक हा जास्त खावा म्हणतात, त्याच्यामध्ये लोह जास्त असतोय। आताच्या मुलांना नाही तर लोहाच्या त्या फोलिक ऍसिडच्या गोळ्या खाव्या लागतात। त्या गोळ्या खाण्यापेक्षा आपण ज्या भाज्यांमध्ये किंवा ज्यामध्ये फळांमध्ये ज्याच्यामध्ये लोह जास्त प्रमाणात आहे आणि ह्याच्यामुळे रक्ताची सुद्धा वाढ होते लोह खाल्ल्यामुळे, त्यासाठी पालक हा नियमित आपल्या आहारात असावा असं डॉक्टर सुद्धा रिकमेंड करतात। मग हा पालक आणि ह्या दोन्ही डाळी आणि त्याला पुरेसं असं पाणी आपण घालायचं आहे। पाणी घालून हे मी आता गॅसवर ठेवते। एक शिट्टी आल्यावर गॅस सिम करायचा आहे, सिम करून नंतर एक 5 मिनिटानंतर गॅस मी बंद करते। आता मी कुकर पहा इथं उतरवलेला आहे आणि मी बघते आता उघडून डाळ किती चांगली शिजले, छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे। आता इथं मी गॅस पेटवते जेणेकरून ती एकजीव होईल। मी हे तेल वापरत आहे, हे कुठलं तेल आहे, जीविकाचं सनफ्लॉवर ऑइल, आणि ते पण कोल्ड प्रेस। त्याच्यावर ते रिफाइंड खाऊन आपल्याला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये, म्हणजे तेल सुद्धा आपल्याला जास्त लागत नाही। ही लसूण गावठी लसूण आहे, गावठी, ही बेळगावला मिळते गावठी लसूण, आणि ती सोलत नाही मी कारण त्याची सालं इतकी पातळ आहेत ना, त्याला सोलायची गरजच नाही त्याला। लसूण आपली चेचून झालेली आहे। आधी मी घालणार आहे तडका, हे बघा इथं आहे जिरे आणि इथं आहे घरगुती मसाला आणि हळद, इथं आहे आमचूर पावडर आणि इथे आहे थोडासा हिंग। हे मी फोडणीमध्ये उपयोग करणार आहे, काही त्याच्यामध्ये जास्ती घालायचंच नाहीये, कुठला मसाला काही सुद्धा घालायचं नाही। हे बघा आता मी त्याच्यात जिरं फोडणीला घालते कारण तेल आपलं चांगलं तापलेलं होतं। आता हा लसूण बऱ्यापैकी फ्राय झालाय आपला, त्याच्यात घालूया हा आपला मसाला आणि हळद, आणि ही आमचूर पावडर मी घालते डायरेक्ट त्या डाळीत।
ही डाळ मी फोडणी घालते. ह्याला आणखीन पाणी घालायची गरजच नाही, कारण बऱ्यापैकी ह्याच्यात पाणी आहेच. ह्याच्यात मीठ, हे मीठ सुद्धा आहे बघा. कुठलं मीठ आहे? लाल मीठ आहे, हिमालयन सॉल्ट. थोडं थोडं वय वाढू लागलं की आपल्याला काही काही समस्या, तक्रारी जाणवायला लागतात. तरुण असताना आपल्याला कळत नाही आपण काय खातो काय नाही. तेलकट, हॉटेलमध्ये तळलेलं, हे ते, कुठलंही तेल, कितीही मसाले, काही खावा, कशाचं बंधन नाही, काही नाही. आणि त्याचा परिणाम आपल्याला हळूहळू आपल्या शरीरावर होऊन, जसं आपलं वय वाढतं तसं तो शरीरावरती आपला परिणाम दाखवायला सुरू करतो. आणि नंतर आहेत डॉक्टरच्या चक्रा मारणे, डॉक्टरच्या गोळ्या खाणे, भरमसाठ, पैसा ओतणे जिकडे तिकडे. त्यामुळे आता ठरवले की नो कॉम्प्रोमाइज, हेल्थ बरोबर कॉम्प्रोमाइज करून काही उपयोग नाही. खायचं आहे थोडंच. आणि डाळ आम्ही दोघंच आहोत, तर मी किती केले पाहू शकता तुम्ही डाळ. तर का आम्हाला डाळ जास्त लागते. भात आणि चपाती अगदी कमी लागते, पण डाळ असेल तर 1 वाटी डाळ आम्हाला भाताबरोबर आणि 1 वाटी प्यायला. पण आज जरा जास्तच झालेली आहे ती डाळ, चौघांची झालेली आहे. बघूया काय करायचं त्या डाळीचं नंतर. मला आज अंदाजच आला नाही ते किती घालावं. आणि बाहेरच्या ह्या डाळीला कलर पण किती छान आलेला आहे बघा. आणि थिकनेस सुद्धा एवढाच, जास्त पातळ पण करून उपयोग नाही. आणि ही फुल ऑफ प्रोटीन सोर्स आहे डाळ. आणि प्रोटीन आहे, आयर्न आहे, सांगितल्यासारखं रक्त वाढवण्यासाठी जे कंटेंट लागतात हे सगळे ह्या पालकामध्ये आहेत. मुगाच्या डाळीत सुद्धा प्रोटीन आहे, तुरीची डाळ सुद्धा शक्तिवर्धक आहे. म्हणजे ही डाळ तुम्ही मुलांना, आपल्याला सगळ्या वयोवृद्ध माणसांना, तरुणांना, सगळ्यांनाही हितकारी डाळ आहे. ही तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.